नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 20व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. शोको नाशयती धैर्यम, शोको नाशयती श्रुतम, शोको नाशयते सर्वम, नास्ति शोको समेरिपु. अर्थात दुःख म्हणजे अतिशय उद्विग्नपणा हा आपल्या धैर्याचा नाश करतो. हे दुःख सुद्धा शोक आपल्या सगळ्या ज्ञानाचा, जे काही आपण आत्तापर्यंत ज्ञानार्जन केलं आहे त्याचा नाश करतो. सगळ्या सर्वस्वाचा नाश होतो या शोकामध्ये. आणि त्यामुळे शोक म्हणजे दुःख हे आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं शत्रू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांमध्ये अतिशय मोठं नैराश्य आलेलं आहे. आर्थिक विवंचना आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि फक्त स्वतः तरुणच नाही तर अनेक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे नैराश्य येतं आहे आणि त्यातनं स्वतःचा प्राण त्यागायचं, आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. श्रीरामांचं चरित्र आम्ही बघितलं तर श्रीराम हे अतिशय तरुण आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि धैर्यवान आहेत. एकापेक्षा अनेक संकटं, अतिशय मोठी संकटं अतिशय अनपेक्षितपणे त्यांच्या आयुष्यात आलेली आहेत. पण ह्या कुठल्याही संकट प्रसंगी श्रीराम आम्हाला आपलं धैर्य सोडून, डोक्याला हात लावून, नशिबाला त्रास देत, नशिबाला दोष लावत बसताना दिसत नाहीत. प्रत्येक संकटाचा सामना त्यांनी अतिशय धैर्याने केलेला आहे. अतिशय मन लावून आपली सगळी क्षमता पूर्णपणे वापरून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून त्यांनी ह्याच्यातनं मार्ग काढलेला आहे. पण कुठंही आपल्या नशिबाला दोष दिलेला नाही. म्हणून श्रीरामांचं चरित्र समजून घ्यायचा हा सगळ्यात उत्तम काळ आहे. आणि हे आमच्यासाठी एक आदर्श अनुकरणीय चरित्र कशासाठी आहे तर त्याचसाठी की आयुष्यात कुठंही अडचण आली तरी निराश होऊ नका, तुमचं धैर्य सोडू नका. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं की विवाहानंतर श्रीराम आणि सगळे राजपुत्र आपल्या पत्नीसह दशरथ महाराजांसह अयोध्येमध्ये आलेले आहेत. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आता त्यांचं सामान्य जनजीवन सुरू झालेलं आहे. सगळ्या राज्यकारभारामध्ये श्रीराम भाग घेत आहेत आणि असंच अतिशय आनंदामध्ये फार काही मोठ्या घटना ह्या कथेमध्ये काल आपण बघितल्या नाहीत. पण असंच हे सुरळीत आयुष्य जवळजवळ 12 वर्ष चाललेलं आहे. थोडका नाही, हा फार मोठा काळ श्रीरामांच्या गृहस्थाश्रमाचा इथं पार पडलेला आहे. आणि ह्या जवळजवळ 12 वर्षांच्या काळानंतर भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या मामाकडे गेलेले आहेत, केकय देशाला गेलेले आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण इथं दशरथ राजांबरोबर आहेत. आणि आता राजा दशरथांनी आत्मविलोपन करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी अंतर्मुख होऊन परीक्षण करायला सुरुवात केलेली आहे. आरसा बघितलेला आहे. आरसा बघितला आहे, त्याला द्योतक त्यांनी फक्त कल्पना वापरलेली आहे. आपण काय करायची गरज आहे तर आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आमच्यासारख्या वयाने, अनुभवाने सान असलेल्या, लहान असलेल्या लोकांचं फार सोपं काम असतं. आमच्याकडनं एखादी चूक घडली की एखादे ज्येष्ठ आमचा हक्काने कान पकडून आमची चूक आम्हाला सांगू शकतात आणि त्याच्यासाठी आम्हाला दटावू शकता. पण हेच ज्येष्ठांच्या बाबतीत असं घडू शकत नाही. त्यांना त्यांच्या चुका कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आमच्याकडे पद्धत काय आहे तर ज्येष्ठांनी आत्मपरीक्षण करायचं. प्रत्येक थोड्या काळानंतर मी जे वागतो आहे, माझ्या आजूबाजूला मी जे घडवून आणतो आहे ते किती योग्य आहे, त्यामध्ये काही माझं चुकतंय का हे बघण्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आणि हेच राजा दशरथ आता करत आहेत आणि त्यांना जाणवलं आहे की आता मी वृद्धत्वाकडे झुकलेलो आहे. आता ह्या राज्यासाठी पुढच्या तरुण नेत्याची गरज आहे. श्रीराम जेमतेम 25-30च्या आसपासचे आहेत आणि अतिशय तरुण, उमदा तरुण आपण म्हणतो ना की तारुण्य, सळाळतं तारुण्य आहे. धडाडीचे निर्णय घेण्यासाठी जे आवश्यक असतं, आम्ही नेत्यांच्या मोठमोठ्या पोस्टर्सवर बघतो. वय त्यांचं कितीही असलं तरी सुद्धा तरुण तडफदार नेता ही विशेषणं त्यांच्यासमोर कायम लावलेली असतात. कारण असं आहे की नेता कसा आमचा असावा तर धडाडीचे निर्णय घेणारा असावा, हिंमत असलेला असावा. आणि तसेच श्रीराम आहेत, अतिशय धडाडीचे आहेत. आणि म्हणून ह्या नव्या पुढच्या पिढीकडे आता राज्य सोपवावं हा राजा दशरथांनी निर्णय घेतलेला आहे. तो सगळ्या राज्यसभेमध्ये मंत्री, अमात्य, ऋषी, आपले जे राजे आहेत, आपल्या सेवेतले आजूबाजूचे प्रदेशातले सगळ्यांची मतं घेतलेली आहेत. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा विचार घेतलेला आहे. आणि जेव्हा सगळ्यांचं एकमत झालेलं आहे ह्या विचारावर की श्रीरामांना आता पुढच्या पिढीतल्या ह्या राज्याला आता यौवराज्याभिषेक करायची हरकत नाही आहे, सगळ्यांचं एकमत झालं आहे. आणि मग हा निर्णय झालेला आहे. दशरथ महाराजांना आनंद झालेला आहे आणि आता हे कधी करूयात म्हणून ते राज्यसभेला विचारत आहेत.
राज्यसभेने लगेच परवानगी दिली. महाराज तुम्ही म्हणाल तेव्हा हे आपण करू शकतो आहे. आणि दशरथ महाराज थोडीशी घाई करतायत आणि ते म्हणत आहेत, चैत्र महिना सुरू आहे, उद्या पुष्य नक्षत्र आहे, उद्याच हा सोहळा आपण उरकूयात. हरकत नाही, राज्यसभेतल्या सगळ्यांनी परवानगी दिलेली आहे. अयोध्या ही अतिशय संपन्न नगरी आहे. ह्या संस्कारासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या अयोध्येत कायमच तिथं तयार आहेत. रोजच्या पूजेसाठी सुद्धा मंदिरामध्ये सप्तसागरांचं पाणी तिथं आणलं जात आहे, चारही दिशांच्या नद्यांचं पाणी आणलं जात आहे. मग हे आम्हाला श्रीरामांच्या यौवराज्याभिषेकाच्या तयारीसाठी अगदी सहजरित्या मिळू शकतं, म्हणून राज्यसभेने मान्यता दिलेली आहे. हा संस्कार आहे, पुन्हा हा एक विधिवत केला जाणारा संस्कार आहे आणि त्यासाठी तयारी करायची हे आता राजा दशरथांनी राज्यसभेमध्ये जाहीर केलेलं आहे. थोडीशी मनात आपल्या शंका येऊ शकते की दशरथ महाराजांनी एवढी घाई करायचं कारण काय आहे. त्यांचं वय झालेलं आहे, पुढची पिढी ही राज्यावर येणं आवश्यक आहे. चारही भावंडांमध्ये अगदी काही तासांचंच जरी जन्माचं अंतर असलं तरी सुद्धा श्रीराम सगळ्यात ज्येष्ठ आहेत. कुश आणि लवमध्ये सुद्धा आपण जेव्हा बघितलं की कुश हे काही मिनिटांच्या अंतराने लवाच्या आधी जन्माला आलेले आहेत, पण तरीसुद्धा राज्याभिषेक करण्यासाठी कुशांचाच पुढे निर्णय झालेला आहे. तसंच इथं श्रीरामांना राज्याभिषेक होणं हे जवळजवळ गृहीतच होतं, पण इथं दशरथ महाराज थोडीशी घाई करताना दिसत आहेत. त्यांच्या मनात थोडीशी शंका आहे आणि ह्या मागची सगळी पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे. दशरथ राजांची सगळ्यात लहान पत्नी राणी कैकई सगळ्यात तरुण आहे. ही राजा अश्वपतींची कन्या आहे, केकय देशाची राजकन्या आहे. आणि जेव्हा तिच्याशी विवाह झालेला आहे तेव्हा काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. दशरथ महाराजांच्या ज्येष्ठ पत्नी म्हणजे कौसल्या आणि सुमित्रा ह्यांच्याशी त्यांचा विवाह होऊन अनेक वर्ष झाली होती, पण त्यांना अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. सुमित्रा मातेला शांता नावाची कन्या झालेली होती, पण तिला त्यांनी दत्तक दिलं होतं आणि त्यामुळे आता त्यांना स्वतःचं असं अपत्य नव्हतं. मग काही कारणासाठी एका मोहिमेतून परतत असताना ह्या अश्वपती महाराजांकडे केकय देशामध्ये दशरथ राजांची एकदा राहण्याची वेळ आली. ह्या अश्वपती राजांनी अतिशय आनंदानं त्यांचं आदरातिथ्य केलं आणि ह्या 8-10 दिवसांच्या काळामध्ये त्यांची कन्या ही कैकई हिने अतिशय मनोभावे दशरथ राजांची सेवा केली, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि त्यामुळे दशरथ राजांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी ह्या अश्वपती महाराजांकडे त्यांच्या मुलीचा हात मागितला. त्यांनी विचार केला, कौसल्या आणि सुमित्रा त्यांचंही वय थोडंसं वाढायला लागलेलं आहे, अजूनपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती झालेली नाही, तेव्हा आता राज्यासाठी जर मला अपत्यप्राप्ती हवी असेल तर मी हा तिसरा विवाह करू शकतो आणि म्हणून त्यांनी कैकईसाठी या तिच्या पित्याकडे मागणी घातलेली आहे. अश्वपती महाराज अतिशय हुशार आहेत, राजकारणी आहेत ते. त्यांनी विचार केला, हरकत नाही, राजा मोठा आहे, मोठ्या कुळातला आहे, अयोध्येचं राज्यही अतिशय सुंदर संपन्न राज्य आहे, पण जर मी माझी तरुण कन्या या थोड्याशा वयस्कर झालेल्या राजाला देणार असेल तर त्याच्या मागे मी नक्कीच काहीतरी विचार केला पाहिजे. आणि त्यावेळा त्यांनी दशरथ राजांना अट घातली की जेव्हा ह्या कैकईला अपत्यप्राप्ती पुत्रप्राप्ती होईल तेव्हा तुमचा पुढचा उत्तराधिकारी हा कैकईचाच पुत्र असेल. हरकत नाही, कौसल्या आणि सुमित्रेला आता पुत्रप्राप्ती किंवा अपत्यप्राप्ती व्हायची शक्यता नाही म्हटल्यानंतर दशरथ राजाने त्यांना होकार दिलाय आणि त्यांना शब्द दिलेला आहे की मी जी काही कैकईला पुत्र होईल त्यालाच हे राज्य मी नक्की देईन. आणि नंतर ह्या अटीवर त्यांचा विवाह झालेला आहे. आता दशरथ राजांना शंका आहे की ह्या यौवराज्याभिषेकासाठी मी विविध देशांच्या राजांना आमंत्रण दिलं आणि अश्वपती महाराजांपर्यंत जर ही खबर गेली की आता श्रीरामांना यौवराज्याभिषेक होतोय तर ते नक्कीच या कार्यक्रमाला स्टे आणू शकतात. शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे आणि हे फक्त अश्वपती महाराज आणि दशरथांना माहिती आहे. कैकईला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना नाही आणि म्हणून दशरथ महाराजांचा प्रयत्न चाललेला आहे की शक्य तेवढ्या लवकर श्रीरामांचा शपथविधी होऊन जाऊ देत. बऱ्याच वेळा राजकारणामध्ये आमच्याकडे आम्ही बघतो की चटपट अगदी घाईघाईत शपथविधी उरकला जातो आणि विचार केला जातो की काय ज्या अडचणी यायच्या असतील त्या नंतर येऊ देत, एकदा शपथविधी तर होऊन जाऊ देत. हाच विचार राजा दशरथांनी केलेला आहे आणि त्यासाठी आणखीन त्यांनी दुसरा काय मार्ग अवलंबला आहे, त्यांनी भरताला आणि श्री शत्रुघ्नाला अश्वपतींकडे पाठवलेलं आहे हे त्यांना दाखवण्यासाठी की श्री भरत आणि शत्रुघ्न आणि श्रीराम आणि लक्ष्मण ह्या चौघही भावांचं प्रेम किती घनिष्ठ आहे.
जेव्हा श्री भरत त्यांच्यासोबत अनेक दिवस राहतील तेव्हा त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून हे अश्वपतींना समजू शकतं की हे चारही बंधू अतिशय घनिष्ठ प्रेमाने एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यामुळे श्री भरतांना राज्याभिषेक होवो की श्रीरामांना हो, भरतांना त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. ते अतिशय आनंदाने ते स्वीकारतील आणि आपोआपच अश्वपती महाराजांच्या मनातलं किलमिश नाहीसं होईल. अतिशय राजकारणीपणे विचार केला राजा दशरथांनी आणि म्हणून त्यांनी घाई चालवली आहे की फार दिवस थांबायचं नाही. भरत आणि शत्रुघ्न इथं नाहीत. विचार करा, घरातला एखादा छोटासा कार्यक्रम असतो, अगदी छोटा साखरपुडा असो, वास्तुशांत असो, लग्न तर फार मोठी गोष्ट आहे. पण ह्याचे मुहूर्त ठरवताना, वेळ ठरवताना आपण विचार करतो की घरातली सगळी महत्त्वाची मंडळी, भावंड तेव्हा उपस्थित असावीत. म्हणजे अगदी परदेशातून जरी येणारी असली ना तरी सुद्धा त्यांना यायची सोय व्हावी एवढा वेळ आपण तयारीसाठी देत असतो. पण आता दशरथ महाराजांनी अतिशय घाई चालवलेली आहे आणि उद्याच्या उद्या हा सगळा सोहळा करायचा त्यांनी ठरवलेला आहे. इकडे श्रीरामांना त्यांनी राज्यसभेमध्ये पाचारण केलेलं आहे. अतिशय आदराने श्रीराम या राज्यसभेत आलेले आहेत आणि तेव्हा सगळ्या राज्यसभेसमोर आता दशरथ महाराज श्रीरामांना सांगता आहेत की राज्यसभेचा निर्णय झालेला आहे की तुम्हाला लवकरात लवकर यौवराज्याभिषेकाचा हा आम्ही जो प्रसंग आहे, सोहळा आहे तो संपन्न करण्यात यावा. एवढी मोठी गोष्ट आहे. यौवराजा म्हणजे काय तर पुढचा राजा, भावी राजा. आत्ता राज्यपद मिळणार नाही आहे. दशरथ राजांच्या निधनानंतर पुढचा जो कोणी राजा असणार आहे ते श्रीराम आहेत आणि ह्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. युवराजा म्हणजे हे पुढच्या पिढीचं पद आहे जे दशरथ राजांच्या नंतर मिळणार आहे. आणि हे श्रीरामांना सांगता क्षणी त्यांना आनंद नक्कीच झालेला आहे. पण कुठंही त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या सहकार्यांनी कुठंही मोठे ढोल ताशे वाजवायला सुरुवात केलेली नाही. क्रेनमधनं धो टनावर गुलाल आणून उधळलेला नाही की ढोल बडवलेले नाहीत. संयम श्रीरामांचा असा आहे की आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी बातमी त्यांना सांगितली जाते. नक्कीच आनंद होतोय, मोठी जबाबदारी मिळते म्हणून नक्की मोठा आनंद आहे. पण त्याच्यामध्ये संयमसुद्धा महत्त्वाचा आहे. कुठंही संयमाचं भान आम्ही सोडलेलं नाही आहे. श्रीरामांनी अतिशय आदराने नमस्कार सगळ्या राज्यसभेला केलेला आहे, दशरथ महाराजांना केलेला आहे आणि त्यांना ह्या गोष्टीसाठी ते त्यांना मान्य आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. इथं राजा दशरथ त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि श्रीरामांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत आणि काही सल्लासुद्धा देत आहेत. दशरथ महाराज त्यांना सांगतायत भूयो विनयमास्थायम, कायम विनयाने राहा, भव नित्यम जितेंद्रियम. तुझ्या इंद्रियांवर, तुझ्या मनावर कायम संयम ठेव, कुठंही हे भान सोडू नको. कामक्रोध समुत्थानी म्हणजे कायम आपल्या रागावर नियंत्रण ठेव. जे काही मंत्रीगण आहेत, अमात्यगण आहेत, जो काही अधिकारी वर्ग आहे तुझ्या हाताखाली काम करणारा, त्यांच्या मतांचा विचार घे, कायम त्यांच्या मताने वाग आणि त्यांच्यावर कधीही रागवू नकोस. कारण त्या लोकांचं कार्य ह्या राज्यकारभारामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यजेतः व्यसनानीच, कुठलंही व्यसन आता ह्यापुढे तू आयुष्यात करून चालणार नाही. सगळ्या गोष्टींवर तुझा संयम हवा आहे. कुठल्याही नेत्यासाठी जेव्हा एखाद्या मोठ्या देशाचा, राज्याचा कारभार बघायची वेळ येते तेव्हा त्याने कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे इथं महाराज दशरथ श्रीरामांना सांगतायत आणि श्रीरामसुद्धा अतिशय आदराने त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहेत. आता श्रीराम तिथून निघालेले आहेत, राज्यसभेमधून निघालेले आहेत आणि आपल्या राजमहालात आलेले आहेत. आपल्या राजमहालात येताना सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्या मातेला भेटायला गेलेले आहेत. कौसल्या मातेच्या राजमहालात श्रीराम गेलेले आहेत. तिथं सुमित्रा आहे, त्यांच्यासोबत लक्ष्मणसुद्धा तिथंच आहेत आणि तेव्हा आपल्या मातेला नमस्कार करून श्रीरामांनी मोठ्याने जाहीर नाही केलं की मला राजा बनवणार आहेत, तर अतिशय जबाबदारीने श्रीरामांनी सांगितलं की माझ्यावर आता ह्या अयोध्येची जबाबदारी टाकण्यात येणार आहे. हे काम, हे कर्तव्य मला आता पुढे देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये उदो करायची त्यांची इच्छा नाही आहे, पण आपल्या जबाबदारीची जाणीव ते करून देत आहेत आणि अतिशय विनम्रतेने आपल्या मातेला ते वंदन करून ही गोष्ट सांगतायत आणि मग आपल्या राजमहाली जात आहेत. परत थोड्याच वेळात परत सुमंत आलेले आहेत आणि दशरथ महाराजांचा निरोप त्यांनी आणलेला आहे. श्रीरामांना थोडी शंका येते आहे, पण पित्याची आज्ञा आहे म्हणून ते परत भेटायला गेलेले आहेत आणि आता दशरथ महाराज त्यांच्या मनातली शंका त्यांना बोलवून दाखवत आहेत. कदाचित रामा तुला वाटू शकेल की मी एवढी घाई का करतो आहे ते म्हणून.
पण इथं आता दशरथ महाराज त्यांना भावनिकरित्या शब्दांमध्ये आता अडकवत आहेत. ते श्रीरामांना सांगतायत, श्रीरामा तू विचार कर, माझं आता वय वाढायला लागलेलं आहे. अतिशय वयाने ज्येष्ठ झालेला आपल्या पित्याचे हे भावनिक बोल श्रीराम ऐकतायत आणि दशरथ महाराज सांगतायत, गेल्या काही दिवसापासून रामा मला अतिशय वाईट स्वप्न पडायला लागलेली आहेत. म्हणजे मला स्वप्नांमध्ये इतकं काहीतरी भयंकर दिसतंय आणि जेव्हा मी जाणत्यांना ह्या स्वप्नांचा अर्थ विचारायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला असं सांगितलंय की महाराज तुमचा अंतकाळ जवळ आलेला आहे. आणि त्याच सोबत आता अयोध्येवर एक फार मोठं संकट येणार आहे. रामा ह्या गोष्टी ऐकून मला खूप चिंता वाटते आणि म्हणूनच लवकरात लवकर ही राज्याची जबाबदारी मला तुझ्यावर टाकायची आहे, म्हणून ही सगळी घाई मी चालवलेली आहे. आणि साधी गोष्ट आहे रे, माणसाची मती चलाही प्राणिनाम मतीही, हे दशरथाचं वाक्य आहे. म्हणजे जे मानव प्राणी आहे ह्याची मती कशी आहे, बुद्धी कशी आहे, फिरणारी आहे, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आज कदाचित मला वाटतंय की तुला यौवराज्याभिषेक करावा, पण कदाचित उद्या माझी बुद्धी फिरू शकेल, त्यामुळे हे होण्याआधी माझा प्रयत्न आहे की तुला यौवराज्याभिषेक करावा. आपला एक वयस्कर पिता एखादी गोष्ट आपल्या मनापासून आपल्याला सांगतोय म्हटल्यावर पितृभक्त असलेला हा आमचा राजकुमार अतिशय सरळ भाबड्या मनाने त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून घेतोय आणि त्यांच्या मनात कुठंही वेगळा विचार येत नाही आहे, कुठंही वाईट भावना येत नाही आहे. त्यांना हे सगळं पटतंय. भरत शत्रुघ्न इथं नाही आहेत म्हणून श्रीरामांच्या मनात शंका येत नाही आहे, कारण त्यांना कल्पना आहे की भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यावर किती विश्वास आहे. म्हणून श्रीरामांनी सुद्धा ह्या आपल्या पित्याच्या सगळ्या शब्दाचा आदर केलेला आहे आणि त्यांना नमस्कार करून ते निघालेले आहेत. वसिष्ठ ऋषी त्यांच्या महालात येत आहेत, श्रीरामांना आता भेटायला येत आहेत आणि श्रीरामांना आता कल्पना देत आहेत की आता तुम्ही व्रतस्थ राहायला हवं आहे. हा आजचा दिवस आणि आजची रात्र विष्णू मंदिरात जाऊन श्रीराम आणि भगवती सीता दोघांनी सुद्धा पती पत्नींनी दोघांनी करायच्या ह्या गोष्टी आहेत. तेव्हा त्यांनी तिथे यज्ञ केलेला आहे आणि पुढचा सगळा काळ त्यांनी मौन व्रतामध्ये घालवलेला आहे. अंतर्मुख व्हा, आता विचार करा. फक्त श्रीरामच नाही तर सीतासुद्धा आता ह्या राज्याची अधिपती होणार आहे. तेव्हा तुम्ही आता पुढे जनतेसाठी काय करू शकणार आहात, शांतपणे अंतर्मुख होऊन हा विचार करण्यासाठी हे मौनव्रत त्यांनी धारण केलेलं आहे, उपास केलेला आहे आणि हा मंदिरातच तिथं त्यांनी रात्र घालवायला सुरुवात केलेली आहे. अयोध्येमध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सडा रांगोळ्या घातल्या जात आहेत, तोरणं लावलेली जात आहेत, दीपमाळा लावलेल्या जात आहेत, धूप दीप सगळीकडे सजवले जात आहेत. विविध कलाकार नृत्याची तयारी करत आहेत. ढोल ताशेवाले सगळ्या रस्त्यांवर चौकात चौकात स्वतःसाठी जागा नेमून विचार करतायत की उद्या काय काय विविध पद्धतीने संगीत तिथं वाजवायला आपल्याला मिळणार आहे. अयोध्येमध्ये एकच गडबड सुरू झालेली आहे आणि ही बातमी हळूहळू सगळ्या अयोध्येमध्येच नाही तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यात सुद्धा पसरलेली आहे आणि लोंढेच्या लोंढे आता अयोध्येकडे यायला लागलेले आहेत. सगळ्या राजमहालांवर सजावट सुरू आहे आणि ही सजावट आता कौसल्या मातेच्या महालावर सुद्धा सुरू आहे आणि तीच लांबूनच कैकेयी मातेच्या राजमहालाच्या गच्चीवरून मंथरा नावाच्या एका अतिशय महत्त्वाच्या दासीने बघितलेली आहे. या पुढे मंथरेने काय काय उपद्व्याप केलेले आहेत ते आपण उद्याच्या कथेमध्ये बघणार आहोत. कथा पुरुषोत्तमाची या कथामालेच्या आजच्या 20व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत आज येथेच थांबते. उद्या आपण पुढची कथा बघूयात. धन्यवाद.